या ठिकाणी सर्व बंधू आणि भगिनींनो, नवीन या ठिकाणी नगरसेवकाची पण उपस्थित आहे. आपल्याला कल्पना आहे की अजित दादा एक महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव होतं दादा, आणि खरं तर तुम्ही पाहिला त्यांच्या समोर परमेश्वराने निश्चितपणे त्यांचं दादाही नाव दिलं, त्याप्रमाणे दादा काम पण करायचं. आज आपल्यामध्ये दादा नाही. आपण पूर्वी आपले लेखक कवी सगळे म्हणत असतात जीवन हे क्षणभंगूर आहे, जीवन हे क्षणभंगूर आहे. परंतु दादांच्या या अपघाताने आपल्याला लक्षात आलं खरंच जीवन हे क्षणभंगूर आहे. दादांचे विचार फार लांब गेले होते कष्टाच्या उद्देशाने. फक्त पब्लिसिटी नाही, स्टंटबाजी नाही आणि आश्वासन नाही, कर्तृत्व जे होतं फार मोठं होतं. आपल्याला एकच उदाहरण देत आहे जीवनात. मी गावाला हायस्कूल काढलं राजापूरमध्ये, पाचल पंतकृषीमध्ये, आणि मला एक सभागृह बांधून पाहिजे होतं. त्या ठिकाणी अर्जुना पाटबंधारे मोठं काम चालू होतं करोड रुपयाचं, आणि बोलते कंपनी काम करत होती. मी मंत्रालयात गेलो. दादा मला आत्महत्याचा एक अर्थ दिला माझ्या संस्थेचा. दादानी ताबडतोब आपल्या पीएला बोलवलं आणि त्यांना सांगितलं या बोलते कंपनीला फोन लावून मला माझ्याशी बोलायला द्या. फोन लावला. तिथून जेव्हा मला, मी इंग्लंडमध्ये आहे, भारताच्या बाहेर आहे, नंतर बोलते कंपनीचा ते मालक आहेत ते बोलले तुम्ही कुठे असाल पण हे काम मला 8 तारखेपासून 9 दिवसामध्ये या कामाची सुरुवात तुम्ही करू शकता का? 10व्या दिवशी तुमच्याकडे माझा माणूस येणार नाही. तुम्हाला कल्पना नसेल की 9व्या दिवशी माझ्या हायस्कूलच्या जाग्यामध्ये फार मोठं सभागृहाचं काम मी चालू केलं. सांगायचा उद्देश काय की दादांची काम करण्याची प्रणाली ही निष्ठा ठेवा, ती निष्ठा ठेवा, या मनामध्ये जाणीव ठेवा. ते विठ्ठल म्हणाले मी झोपडपट्टीत एक फालतू ठिकाणी राहणारा मला आमदार बनवलं दादांनी. मग मी दादांच्या घरातून छप्पन चोरी करून आणली आणि माझ्या घरात तुम्ही मी त्या छप्पनची पूजा करतो. ही अशी प्रेमळ माणसं. दादा खरोखर दादा होते. त्यांनी खूप काही कष्ट केलं. त्यांना मुख्यमंत्र्यांची संधी जर मिळाली असती ना या महाराष्ट्रामध्ये, हे अधिकारी सरकारी यंत्रणा या सगळ्या बराबर एका लाईनीमध्ये लागल्या असत्या आणि सृष्टीमध्ये आल्या असता. सृष्टीचा माणूस आज आपल्यामध्ये निघून गेला. आपण त्याचा स्मरण करूया, आपण त्याला श्रद्धांजली आवडूया. भावपूर्ण श्रद्धांजली देतो.